का? असं काही म्हणाल्या नाहीत त्या फक्त एवढंच म्हणाले की माझा नकार आहे. कारण नाही सांगितलं? पण याला काय अर्थ आहे? म्हणजे कारण तर कळलं पाहिजे ना, नकार का दिला याचं. त्याशिवाय आपल्याला कसं कळणार आहे? हा, तू फोन लाव परत त्यांना. फोन लावतो आता त्या स्वानंदी सरपोतदार यांना. आपल्याला कळलं तर आपण त्यातनं मार्ग काढू शकतो ना. आनंद, स्पीकरवर ठेव, मध्ये ठेव. परत फोन येतोय. एक मिनिट. हॅलो. काय प्रकार आहे? तुम्ही डायरेक्ट निलेशला नकार दिला का? तुम्हाला काय झालं अचानक? असे समर राजवाड्यांसारखे काय बोलताय चिडून? कारण मी समर राजवाडेच बोलतोय. वाटलंच होतं मला. समर राजवाडे. एकच मिनिट. तुमचं काय हो आता? माझं काय म्हणजे? तुम्ही निलेशला नकार दिला का याचं उत्तर मला कळलं पाहिजे. तुम्हाला उत्तर देऊ का? का द्यायचं म्हणजे? कारण ते स्थळ मी तुम्हाला सुचवलंय. मग काय तुम्ही माझं पालकत्व स्वीकारलेत का? की मला एखादा मुलगा आवडला नाही आवडला, त्याच्याबरोबर माझं पटलं नाही पटलं, लग्न करावंसं वाटतंय की नाही वाटतंय हे सगळं मी तुम्हाला सांगावं? का तुम्ही असं सुचवायचा प्रयत्न करताय की तुम्ही एखादं स्थळ सुचवल्यानंतर त्याबद्दलचे सगळे अपडेट्स मी तुम्हाला रिपोर्ट करायचे? तुम्ही बॉस आहात माझे. हे बघा मला तुम्हाला 17 स्थळं सुचवण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. म्हणूनच एक अत्यंत चांगला मुलगा मी तुमच्याकडे पाठवला तर त्याला सुद्धा तुम्ही नकार दिला. वा वा वा, इतका छान आहे ना. तुम्हीच करा ना मग लग्न त्याच्याशी. तुम्ही हे मुद्दाम करता ना. तुमच्या नकाराचं कारण जर मला कळलं नाही तर यापुढे तुमच्यासाठी कुठलं स्थळ निवडायचं हे मला कसं कळणार? यासाठी तुमचं लग्नच होणार नाही. आणि तुमचं लग्न झालं नाही तर रोहन आणि अधिराचं लग्न होणार नाही. एक मिनिट. रोहन आणि अधिराचं लग्न होणार आहे पण मला तुमच्याशी नाही बोलायचंय. बोलायचं नाही असं कसं काय? तुम्हाला माझ्याशी बोलावंच लागेल. निलेश मध्ये खोड काढण्यासारखं काय हे कळल्याशिवाय तुम्हाला त्याच्या बरोबरचं लग्न मोडता येणार नाही. पहिली गोष्ट, लग्न मोडायला ते ठरलेलंच नाहीये. कारण स्थळ सुचवणं आणि लग्न ठरणं या खूप जास्त वेगळ्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही मला एखादं स्थळ सुचवाल तर त्या स्थळाशी लग्न करायला मी बांधील का? नाही, मला कंपल्शनच नाहीये. तिसरी गोष्ट, ही जी काही लग्नाची सगळी जबाबदारी आहे ना ती तुम्ही स्वतःवर घेतली आहे. त्यामुळे मी तुमचं ऐकेन हे एक्सपेक्ट करू नका. माझं लग्न ही मी, माझे आई बाबा, माझा छोटा भाऊ आणि माझी छोटी बहीण यांची जबाबदारी आहे आणि आम्ही सगळे बघून घेऊ. तुम्ही त्यात पडू नका. हे बघा, तुमच्या भावाने अट घातली नसती ना तर मी यात पडलोच नसतो. माझा भाऊ तुम्हाला फोन करेल आजच. त्याने त्याचा हट्ट आणि त्याची अट दोन्ही मागे घेतलंय. नाही, तरी निलेशचा विषय संपलेला नाही अजून. निलेश तुमच्याशी लग्न करायला तयार होता पण तुम्ही त्याला नकार दिलात. आता काय करायचं निलेशने? अहो, सर्वसामान्य माणसं जे करतात ना तेच करायचं. एकाने नाही सांगितल्यानंतर दुसऱ्याने काय करायचं? एक नवीन स्थळ शोधायचं आणि त्या व्यक्तीबरोबर आपलं जुळतंय का बघून लग्न करून टाकावं. पण त्याचा दोष काय ते तरी सांगा. परत तेच बोलतोय हा माणूस. मी का सांगू तुम्हाला? तुम्ही कोण लागता माझे? मी तुमच्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा भाऊ लागतो. हो का? अरे वा वा वा. मीही तुमच्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याची बहीण आहे. पण म्हणून तुम्हाला सगळं सांगायला बांधिले का? तर नाही. आणि मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, नीट लक्ष देऊ नाही का? आज जर दिवसभरात मला रोहनचा फोन आला नाही तर उद्या सकाळी मी तुमच्या घराखाली येऊन उभा राहणार आणि उद्याच तुमचं स्वयंवर रचणार. हो, हॅलो. माझ्या घरी नका. अशक्य आहे हा माणूस. आय एम सॉरी वैशाली, तुला उगाच या सगळ्या प्रकाराचा इतका त्रास झाला. नाही ताई, तुम्ही का सॉरी म्हणताय? उलट तुम्हाला थँक्यू सो मच. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. अगं वेडीयस का? हात वगैरे नको जोडूस माझ्यासमोर. आणि डोंट वरी, निलेशचं लग्न तुझ्याशीच होणार. थँक्यू ताई. ऑल द बेस्ट. थँक्यू.
सॉरी निलेश, सॉरी. मी खूप प्रयत्न केले, पण त्या बाईचा काही अंदाज येत नाही रे. कसं मी तुला काय सांगू मला कळत नाही, पण आय एम सॉरी. हां सर प्लीज तुम्ही सॉरी नका म्हणू. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. होईल काहीतरी. मी निघू आता. थँक्यू सर. नशीब. मला वाटलं होतं की आता ह्याच्यासाठी मुली शोधण्याची जबाबदारी घेतो की काय स्वतःवर. अरे नाही, म्हणजे आपल्याला कंपनीचं नाव बदललं नाही का, राजवाडे वधूवर सूचक मंडळ. कसं वाटतंय? तर आता मला सांग, ज्या नंतर 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 करू असं म्हणून ज्या पेंडिंग मीटिंग्स आहेत ते आजच करूया का काय, कसं? मी आधी एक कप कॉफी पितो आणि मग जरा शांतपणे विचार करत बसतो. त्याच्यानंतर ते सगळं कर. ठीक आहे? ॲज यू विश. बापरे बापरे बापरे, हे सगळं वेळेत कळलं म्हणून बरं. काय लेवलला कॉम्प्लिकेटेड झालं असतं ना. मी तर त्याला स्पष्टपणे नाही म्हणून टाकलेलं आहे, स्पष्टपणे. अगं पण चांगला होता की तो मुलगा. तू ना मनामध्ये असं ठरवूनच गेली होती नकार द्यायचा म्हणून, है ना? आणि मग असल्या छोट्या छोट्या कारणांवर नकार देऊन आलीस. अगं छोटस कारण. आई अगं निलेश त्या मुलीवर प्रेम करतो, त्यांनी लग्न करायचं ठरवलंय. हे छोटं कारण कसं असेल बाबा? उलट मला तर वाटतं ना की मी सुटले याच्यातनं. कोण ग, कोण आहे कोणती ढालगस पोरगी? अगं आई तू ढालगज वगैरे नको म्हणू. साधी मुलगी आहे ती. तुम्हाला माहितीये हे सगळं सांगताना रडत होती बिचारी. आता मला सांगा, हे सगळं खरं तर त्या निलेशनी मला सांगायला हवं होतं की नाही? पण आय एम सो शुअर हे समर राजवाडे आहेत ना, ते त्याच्या डोक्यावर चढून बसलेले असणार. मला मुळातच ना हे सगळं जरा फिशीच वाटत होतं. काहीतरी गोंधळ यात वाटत होतं. कारण त्या समर राजवाडेने एका मुलाला सांगितलं जा तुम्ही ह्यांच्याशी लग्न करा. असं म्हणल्यावर तो माणूस तयार झाला लग्नाला. कशासाठी? त्याच्यामागे एकच कारण असू शकतं ना, तो माणूस या राजवाड्यांच्या दबावाखाली आहे. आणि ह्यांना काय काय घेणं देणं आहे? त्यांना फक्त लग्न लावून द्यायचंय माझं कुणाला कुणाशी तरी. मुळात मी म्हणते हे 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 अशा पद्धतीने लग्न लावून देण्याचा पुढाकार घेणं हे चूक आहे ना. काय आता तरी पटतंय का? मुळात त्या समर राजवाड्यांना माझ्याशी काहीही घेणं देणं नाहीये. त्यांना लवकरात लवकर फक्त त्यांच्या बहिणीचं लग्न लावून द्यायचंय, विच इज फेअर. मलाही वाटतंय रोहनचं लग्न व्हावं लवकर, पण त्यांना माझ्याशी काही घेणं देणं नाहीये. माझं लग्न कुणाशी का होईना, फक्त होऊ दे. अहो माझं सोडा, तो निलेश तो तर आता त्यांच्या ओळखीतला आहे. त्या मुलाची काय फरफट होते ह्याचा तरी विचार करतायत का ते? बिस्किट दे बरं. एक मिनिट नंदू. हे बघ, त्या निलेशनी कदाचित समर राजवाड्याने हे सगळं सांगितलं नसेल. केवळ त्यांना खुश करायचं म्हणून हो म्हणाला असेल. काही असेल, पण मुळात ही फसवणूकच आहे ना बाबा. फुकटचा रामराम. त्या मुलाचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. आता ह्यांच्या दबावाखाली येऊन हा मुलगा मला हो बोलतोय. मला एक सांगा, अशा याच्यात या परिस्थितीत आमच्या दोघांचं लग्न झालं तरी पण ते लग्न टिकणार आहे का? कारण त्याच्या मनात नाहीच आहे ना. मग बघा आता हे सगळं माझ्या मनात आहे, हे समर राजवाडेंच्या मनात आहे, म्हणून आमचं लग्न झालंही असतं बाबा. बट जस्ट थिंक, ही गोष्ट जर वर्कआउट झाली असती तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. अरे ती बिचारी वैशाली, ती आयुष्यभर मला शिव्याशाप देत राहिली असती ना. आणि मी तर अशा एका मुलाशी लग्न केलं असतं ज्याचं माझ्यावर प्रेमच नाहीये. त्याचं तर एका दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे आणि फक्त मारून मुटकून कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी तो माझ्याशी लग्न करतोय. असं झालं नसतं का? मी परत सांगते, माझं ऐका. आपण हा विषय सध्या बाजूला ठेवूया. मुळात लग्न रोहनचं ठरलंय ना, मग आपण हे असं माझं लग्न मध्ये मध्ये नको घुसवायला. बाबा आता ज्याच्याशी मला लग्न करायचंय त्याला मी भेटायला तर हवं ना. त्याच्याशी थोडंफार बोलायला हवं, समजून घ्यायला हवं, काहीतरी तर विचार करायला हवा ना. मी रेस आहे का लग्न लावून देण्याची? लवकरात लवकर कोण लग्न लावून देते बघूया म्हणून. काय रे तुला पटतंय हे? रोहन आता गप्प बसू नकोस. ऐक, मी त्या निलेशला नकार दिलेलाच आहे, पण तू हे घे. आधी त्या अधीराच्या भावाला फोन कर आणि हा निलेश नावाचा प्रश्न कायमसाठी सोडवून टाक. आणि त्यांना हेही सांग की तू तुझी अट मागे घेतलीयस, तुझा हट्ट सोडलायस. नाही तर ते स्वयंवर लावतील माझं. तुला तुझी बहीण आनंदात राहायला हवी आहे की नकोय? ऑफकोर्स हवी आहे.
रोहन, मग असं घायकुतीला येऊन माझं लग्न लावून दिलं कोणाशी तरी, तर मी सुखात राहीन का? एकदा विचार कर ना. नाही ताई, तू थांब, मी बोलतो त्यांच्याशी. सर, पण तो मुलगा म्हणजे निलेश ताईसाठी योग्य नव्हता. म्हणजे अजून किती योग्य मुलगा हवाय? निलेश हा अत्यंत चांगला आणि योग्य मुलगा आहे, सेन्सिबल बॅचलर. हो सर, पण त्याचं लग्न ऑलरेडी ठरलेलं होतं. हो सर. सर, गेले कित्येक वर्ष त्याची एक मैत्रीण आहे. इनफॅक्ट त्या दोघांनी एकमेकांशी लग्न करायचंही ठरवलं. आता तुम्हीच सांगा, अशा मुलाची कसं करणार ताई लग्न? आणि काय वैशाली नाव आहे त्या मुलीचं. ताई त्या मुलीसोबत स्वतः बोलली सुद्धा आहे. तेव्हा आम्हाला कळालं तो निलेश त्या वैशालीला सोडून ताईशी लग्न करायला तयार आहे. तुम्हीच सांगा, किती डेंजर झालं असतं. तुला हे कुठलं कळलं? ताईनेच सांगितलं. म्हणजे त्याने ताईला सांगितलं, ताईने मला सांगितलं. नाही, मला नाही वाटत तसं. नाही, कारण तसं असतं तर निलेश मला बोलला असता, सांगितलं असतं त्यांनी मला. सर, हे बघा, तो तुम्हाला का नाही बोलला हे मला नाही माहिती, पण नशीब ताईला तरी कळलं, नाहीतर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. आणि मुळात सर, असं लग्न करणं चुकीचं वाटतं मला. ठीक आहे, तू जा, मी बघतो, मी करतो काहीतरी, बोलतो. ठीक आहे सर, येतो. आनंद, त्या निलेशला फोन लाव. आवडली भेट? हा निलेश, मी आनंद बोलतोय समर सरांच्या ऑफिसमधून. हां सर, बोला. काय नाही, मी सहजच फोन केला होता. मला सांग, तुझी वैशाली नावाची कोणी मैत्रीण आहे का रे? नाही, असं काही नाहीये. नाही, काय स्वानंदीजींशी बोलली म्हणे वैशाली नावाची कोणीतरी मुलगी, म्हणून मी आपलं सहज विचारतोय. नाही ना? नाही सर, असं काही नाहीये. काय झालं, समर सरांना असं काही कळलंय का? म्हणजे असं काही नाहीच आहे, पण असं काही त्यांच्या कानावर आलंय का? नाही, पण नक्की नाहीये ना? हो, नक्की. आणि खरंच असं काही नाहीये, आणि मी लग्न करायला तयार आहे. हो, ते माहिती मला, हरकत नाही. मी आपलं सहज विचारतो बरं का, डोंट वरी. मी करतो जरा वेळाने फोन तुला. हां, बाय. हां, बाय. निलेश म्हणतोय की असं काही नाहीये. असं काही नाहीये? पण मग आता रोहन असं का म्हणाला? रोहन असं का म्हणाला ते मला माहित नाही, पण निलेशचं असं म्हणणं आहे की वैशाली नावाची त्याची कुठलीही मैत्रीण नाहीये आणि तो स्वानंदीशी लग्न करायला तयार आहे. वाटलंच मला, वाटलंच. हे असंच असणार नक्कीच. आणि तो निलेश अतिशय चांगला मुलगा आहे, तो असं कधीच करणार नाही, खोटं नाही बोलणार तू माझ्याशी. असं जर काही असतं ना तर त्यांनी मला आधी सांगितलं असतं. तो अजिबात खोटं बोलणार नाही माझ्याशी. ही स्वानंदी सरपोतदारच खोटं बोलत असणार. ठीक कशाला, तिच्या घरातले पण सगळे तसंच खोटं बोलतात. अरे पण तिला नव्हतं करायचं लग्न तर सांगून टाकायचं मला की नाही करायचं मला लग्न. हे काय, आपण दुसऱ्या एका माणसाबद्दल खोटं बोलतोय, आपण त्याच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवतोय, त्याचे बदनामी करतोय, त्याचं इम्प्रेशन खराब करतोय. एवढं साधं कळत नाही तुझं? कुठलं या बाईला काय काय कल्पना सुचत असतात. कमाल आहे, कमाल. तू एक काम कर, त्या रोहनला बोलून घे. तो आत्ताच गेलाय. आता नाही रे, त्याला घरी बोलव रात्री. आजच काय तो एकदा सोक्ष मोक्ष लावून टाकतो मी. अरे, तू खोटं का बोललास? वैशाली, खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. पण अगं, समर सरांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. मी त्यांच्या कुठल्याच गोष्टीला नाही म्हणू शकत नाही. प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा.
मला एक सांग, तू स्वानंदींना भेटलीस का? नाही, मी नाही भेटले. नक्की ना? हा, म्हणजे आता तुझा विश्वासही नाही का माझ्यावर? नाही नाही, तसं नाही. असंच देवकरो आणि स्वानंदींनी मला जो नकार दिलाय तोच कायम राहू. तसंच होईल, तू टेन्शन नको घेऊस. मी जरा आले, आपल्यासाठी आईस्क्रीम घेऊन येते. मी आण. अरे नाही, मी आणते ना. आलेच, हे घे. आलेच. हॅलो. ताई, मी वैशाली बोलते. हा, बोल का. ताई, आपलं बोलणं झालं याबद्दल समर सरांना तुम्ही काही बोलला नाहीत ना? नाही. नक्की नाही? म्हणजे ती मोठी लोक आहेत, यामुळे काही प्रॉब्लेम नको व्हायला. नाही नाही, मी त्यांना तर काहीच नाही बोलले आणि डोंट वरी, नाही बोलणार मी. वैशाली, तुमचं प्रेम, तुमचं लग्न या कुठल्याही गोष्टींमध्ये मला अडथळा निर्माण नाही करायचा आहे. खरं सांगू का, मीच ह्या सगळ्यामध्ये खेचले गेले आणि मी प्रॉमिस करते मी नाही बोलणार काही. मुळात मी त्यांना आन्सरेबलच नाही आहे, त्यामुळे मी कशाला त्यांना काही सांगेन. मी निलेशला नकार कळवलेला आहे आणि माझ्यासाठी तो विषय संपला आहे. थँक्यू ताई, तुमच्यामुळे मला माझं प्रेम परत मिळालं. निलेश माझ्याकडे परत आला. आता देव करो आणि तुमच्या आयुष्यात पण तुमच्या प्रेमाचं माणूस लवकरात लवकर येऊ. बापरे, बघूया ते मिळेल किंवा नाही मिळेल. मी काही आता फार एक्सपेक्ट करत नाहीये, पण तुमचं लग्न ठरलं की मला सांग बरं का, आणि मला बोलव लग्नाला, मी येईन. विश यू अ व्हेरी 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 हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू ताई, भेटू लवकरच. गुड नाईट. बाय. गुड नाईट. तुला सांगतो आनंद, ही ना खोटं बोलणारी लोक डोक्यात जातात, माझ्या इरिटेट करतात मला. ती रोहनची ताई ना एक नंबरची मठ्ठ आहे. खोटारडेपणा करायचा, आणि कोणाबद्दल खोटारडेपणा करायचा? मीच पाठवलेल्या मुलाबद्दल. आता तिला एवढं कळत नाही की तो मुलगा येऊन मला सगळं खरं काय ते सांगेल. हा रोहन ना खरं तर खूप चांगला मुलगा आहे, फक्त खोड काढण्यासारखी त्याच्यात एकच गोष्ट आहे, ते म्हणजे त्याची बहीण. आणि हे सगळं मी त्याला आता आला ना की सांगणार मी त्याला. ऐक ऐक ऐक, तू हे सगळं बोल त्याच्याशी, पण अशा भाषेत नको. अरे हर्ट होईल, तो वाईट वाटेल त्याला. मला सांग, तुझ्या बहिणीला जर असं कोणी बोललं, तिच्याविषयी असं कोणी काही म्हणलं, तुला वाईट वाटेलच ना? रे अगदी तसं बोलणार नाही रे, पण मी त्याला आज सांगणार हे नक्की. मी आपलं सांगितलं. तुम्ही मला इतक्या अर्जंटली इथे बोलवलं? हा, ये ये ये. हा, जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बस ये, बस 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 बस. तू काय घेणार आहेस? चहा, कॉफी, सरबत काही? म्हणजे शांतपणे बसून बोलताय नाही? थँक्यू सर, पण मला काही नको. काय झालं ॲक्च्युली? हे बघ, तुझ्या ताईला काही लग्न करायचं, म्हणजे मी त्यांना स्थळ पाठवतोय आणि ते असं काहीतरी चित्रविचित्र कारण काढून स्थळ नाकारताय. आपण फोर्स नाही करू शकत, आपण फक्त प्रयत्न करू शकतो. हो बरोबर. म्हणजे आपल्याला कितीही दुसऱ्याचं भलं व्हावं अशी इच्छा असेल, पण त्या दुसऱ्याला स्वतःचं भलं व्हावं अशी इच्छाच नसेल तर आपण काय करू शकतो? हो की नाही? त्यामुळे मला असं वाटतं की तू तुझा हट्ट सोडून दे. म्हणजे समर सर, त्याला कळत नाहीये. ठीक आहे, मग मी आता तुझ्याशी स्पष्टपणे बोलतो. ओके.
तुझ्या ताईला लग्न करायचं नाही. म्हणजे होतंय काय की मी त्यांना स्थळं सुचवतोय आणि त्या काहीतरी चित्रविचित्र कारण काढून त्या स्थळं नाकारतायत. आणि हे असं ना जगाच्या अंतापर्यंत सुरू राहणार. म्हणजे मी त्यांना स्थळं सुचवत राहणार आणि त्या काहीतरी चित्रविचित्र कारणाने त्या स्थळांना नाकारत राहणार. म्हणजे लग्न तुझ्या ताईला करायचंय ना, स्थळं मी शोधतोय कारण तुझा हट्ट आहे. पण थांबती आधीरा हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. काय होईल या सगळ्यामध्ये ना आपण म्हातारे होऊन जाऊ रोहन. म्हणजे तुझं आणि आधीराचं लग्न 2055 साली होईल. ते पण झालं तर कदाचित. त्यामुळे मला असं वाटतं की तू तुझा हट्ट मागे घ्यावास कारण तुझ्या ताईला लग्न करायचं नाही.